सर्वात अगोदर पुरण शिजवण्यासाठी हरभऱ्याची डाळ शिजवायला घालणार आहोत। तरी मी या ठिकाणी 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे। वजनी प्रमाणात म्हटलं तर ही डाळ पाव किलो आहे। या डाळीला 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया। तर साधारणपणे मी या ठिकाणी 2 ग्लास पाणी टाकत आहे। तर डाळ ही आपल्याला कुकरमध्ये 5 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायची आहे। याने आपली डाळ मस्त मऊसूत शिजते। तर आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया। तर यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेत आहे। तर हे पीठ मी अगोदरच चाळणीने चाळून घेतलं होतं। तर त्यामध्ये टाकून घेऊया। तर यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे। कणिक भिजवण्यासाठी एका तांब्यामध्ये मी पाव चम्मच हळद टाकून घेत आहे। या हळदीच्या पाण्याने आपण कणिक भिजवून घेणार आहोत। बरेच लोक पिठामध्ये हळद पावडर मिक्स करतात, पण त्याने काय होतं, हळद पिठामध्ये एकसारखी मिक्स होत नाही। हळदीच्या गुठळ्या पिठामध्ये तशाच राहतात। त्यामुळे हळदीने आपल्या पोळ्याला रंग बी छान येतो। या ठिकाणी पिठाला एकसारखा रंग येण्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे। पुरणपोळीची कणिक भिजवताना तिला जास्त सैल भिजवायची नाहीये, कारण तुमची कणिक जास्त घट्ट भिजवली गेली कणकेमध्ये मनाव तेवढं पुरण बसणार नाही। पोळ्या लाटताना फाटतील आणि भाजताना पण कडक पण होतील। साधारणपणे या प्रकारे मी कणिक भिजवून घेतली आहे। कणिक पूर्णपणे भिजून झाल्यानंतर 1 चमचा तेल टाकून परत मळून घ्यायची आहे। पुरणपोळीची कणिक जेवढी जास्त मळाल तेवढी जास्त पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत होतील। तर या ठिकाणी आपली पुरणपोळीची कणिक पूर्णपणे तयार झालेली आहे। हिला आपण साधारणपणे 1 ते 1.5 तास झाकून भिजून ठेवणार आहोत। कणिक भिजेपर्यंत आपली डाळ ही मस्त कुकरला 5 शिट्ट्या देऊन थंड झाली आहे। पाहू शकता डाळीचा प्रत्येक दाणा एकसारखा मऊ शिजलेला आहे। तर चला तर आपण आता येळवणीसाठी आपण याला सेपरेट करूया। तर डाळीतील येळवणी काढण्यासाठी मी चाळणीमध्ये मी ही डाळ पूर्ण टाकून निथळून घेणार आहे। पाहू शकता आता आपण येळवणीसाठी मस्त घट्टसर निघाला आहे। तर ही डाळ मी 5 मिनिट अशीच निथळून घेतलेली आहे। तर आता आपण पूर्णाला चटका देऊन घेऊया। कढई गॅसवर ठेवले, त्यामध्ये आता मी 1 चम्मच तूप टाकून घेते। चिमूटभर हळद, याला मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर लगेचच आपण पुरण टाकून घेऊया। यामध्ये आपण चटका देत असताना पातीला आपल्याला पसरटच घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पुरण मस्त एकसारखं परतून होतं आणि पुरण आणि लवकर पण होऊन जातं। जाड पसरतच भांडं घ्यायचं आहे। आता आपण सर्व डाळ टाकून घेऊया। लगेचच त्यामध्ये गूळ टाकून घेऊया। यामध्ये मी गूळ साधारण 1 वाटी घेतलेला आहे। जेवढी आपण डाळ घेतली होती तेवढीच आपण गूळ पण घ्यायचा आहे। साधारणपणे यामध्ये मी गूळ पाव किलोच घेतलेला आहे। गूळ शक्यतो सोरोने कापून घ्यावा किंवा ठेचून घ्यायचा आहे, जेणेकरून डाळीमध्ये पटकन एकसारखा विरघळून जातो। तुम्हाला पुरणपोळ्या जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही पाव किलो डाळ घेतली असेल तर पाव किलोच तुम्ही गूळ वापरू शकता। जर आपल्याला पुरणपोळ्या फिक्क्या आवडत असतील तर साधारणपणे 200 ग्रॅम तुम्ही गूळ वापरला तरी चालेल। यापेक्षा जर तुम्ही कमी जास्त जर प्रमाण केलं तर गूळ पुरणपोळी खायला छान लागणार नाही। तर तसं तर आपण जेवढी डाळ घेतात तेवढंच गूळ घ्यायचा असतो, हे अचूक प्रमाण आहे। बऱ्याच जणांना गोड पोळ्या खायला आवडत नाही। पोळ्यासोबत जर गुळाची गुळवणी किंवा आमरस हे पदार्थ असतील तर पुरणपोळ्या थोड्या कमी गोड कराव्या लागतात। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मी एकसारखं मस्तपैकी परतून घेतलेलं आहे। आता हे आपलं मिश्रण बी मस्त एकसारखं झालेलं आहे। तर याची कसं झालं हे पाहण्यासाठी आपण 1 चमचा आपण स्ट्रेटजर त्यामध्ये ठेवायचा। जर स्ट्रेटजर उभा राहिलेला आहे तर म्हणजे आपलं पुरण एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। दुसरी पद्धत म्हणजे चेक करण्याची, बोटांनी पुरणाला टच करून बघायचं।
बोटाला थोडं पण चिटकलं नाही आहे, म्हणजे आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे। तर सर्वात शेवटी वेलची जायफळची पूड त्यामध्ये टाकायची। आता हे पूड टाकल्यानंतर एखादा मिनिट मिक्स करून घ्यायचं। हे शेवटी टाकायचं कारण की सुगंध छानपैकी टिकून राहतो। आणि नंतर लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर लगेच गरम गरमच पुरण वाटायला सुरुवात करून घेऊया। पुरण वाटून घेण्यासाठी आपल्याला खोलगट भांड्यावरच ही जाळी लावून ठेवून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता। पुरण गरमच असल्यास पटकन वाटलं जातं, थंड झाल्यानंतर वाटायला जड जातं। तुम्हाला जेवढं पुरण वाटता येईल तेवढं पुरण घेऊन वाटायला घ्यायचं आहे। पुरण वाटताना एक सरफेसचा पेला किंवा ग्लास घेऊन वाटायचा आहे। पुरण गरम असताना पटकन वाटलं जातं। पुरण वाटत असताना एक नीट भांडं वापरायचं आहे। पुरण गरम असताना आपण कमी उंचीचं भांडं घेतलं तर भांडं गरम होऊन चटके बसू शकतात, त्यासाठी उंच असलेलं भांडं वापरायचं आहे। हे पहा, पुरण गरम असल्यामुळे पुरण पटकन वाटलं आहे। हे पहा, पुरण अगदी मऊसूत बनून तयार आहे। अगदी पेढ्याप्रमाणे उंडा तयार होत आहे। पुरण जर अगदीच कोरडं झालं असेल तर पोळ्या करताना फाटू शकतात। याच प्रकारे मी बाकीचं पुरण वाटून घेणार आहे। या ठिकाणी चाळणीच्या साहाय्याने सर्व पुरण वाटून घेतलं आहे। पुरणाला कलर पण छान आलेला आहे। आपली पुरणपोळीची कणिक पण छान भिजली गेलेली आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण अजून मळून घेऊया। आपण पुरणपोळीची कणिक जेवढी मळताल तेवढी पुरणपोळी लुसलुशीत होते। तेल छान मुरलं की पोळ्या छान होतात। पिठाला असा लवचिकपणा यायला हवा, हे छान महत्त्वाचं आहे। जेवढा लवचिकपणा येईल तेवढी पुरणपोळी आपली छान होते। पाहू शकतात आपण पिठाचा गोळा झालेला आहे। असा लिंब एवढा कणकेचा गोळा घेऊन गव्हाचं सुकं पीठ लावून असा खोलगट वाटी करून घ्यायची आहे। पाहू शकतात असं गोल गोल करून घ्यायचं आहे। जेवढा आपण कणकेचा गोळा घेतला आहे त्याच्या दीडपट किंवा समप्रमाणात आपण पुरणाचं सारण त्यामध्ये घेणार आहोत। याने काय होतं, टेस्ट छान येते। पुरण वाटीत भरल्यानंतर कडा मिळून घ्यायची आहे। पुरण त्यामध्ये असं गोल वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर गोल हाताच्या साहाय्याने गोल गोल करून घ्यायचा आहे। हा गोळा करून घेतल्यानंतर लगेचच गव्हाचं सुकं पीठ लावायचं आहे। सुरुवातीला याला अगदी अलगट लाटायचं आहे। पुरणपोळी सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत अलगट लाटायची आहे। पाहू शकतात आपण आपलं सारण मस्तपैकी त्यामध्ये गेलं आहे। त्या कणकेचा गोळा थोडंसं गोल गोल केल्यानंतर थोडंसं वरती आलेलं पीठ मी काढून घेत आहे, अगदी थोडंसं। त्यानंतर गोल करून चपटं करून त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे। त्यानंतर सुकं पीठ लावून त्यामध्ये पोळी आता लाटायला सुरुवात करायची आहे। पोळी लाटताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी हळूवारपणे लाटायची आहे। याने काय होतं की पुरणपोळी आपली फाटत नाही आणि आपलं पुरण पण अगदी शेवटपर्यंत पसरतं। पाहू शकतात आपण पुरणपोळी आपली मस्त लाटत आहे। आणि हे लाटत असताना शेवटपर्यंत आपल्याला कोरडं पीठ आपल्याला अगदी कमीच वापरायचं आहे। ज्याने काय होतं, पुरणपोळ्या लाटताना सुकं पीठ लावल्यानंतर पुरणपोळ्याला आपण भाजताना पोळ्या करपतात आणि कडक पण होतात। त्यामुळे आपण होईल तेवढं कमीच पीठ लावायचं आहे। पाहू शकतात आपण या साईजची पोळी मी पातळ करून घेतलेली आहे आणि तवा पण आपला छान गरम झालेला आहे। पुरणपोळी टाकल्याच्या आधी आपल्याला तवा हा गरमच असायला हवा। तर एखादा मिनिट गॅसची फ्लेम हाय करायची आहे पुरणपोळी टाकल्यानंतर। त्यानंतर लगेचच साईड चेंज करायची। पोळी भाजण्यासाठी तवा पण छान गरमच असणं आवश्यक आहे। सुरुवातीला पहिली बाजू फुल गॅस करून भाजायची आहे। एखादा मिनिट असं बबल्स यायला हवे। पाहू शकतात आपण आपली पुरणपोळी छान फुलत आहे। तर आता मी पळीच्या साहाय्याने तेल लावून घेतले आहे। साईड पण पलटी करून घेतली आहे।
पाहू शकतात आपण मस्त पुरणपोळी आपली फुलली आहे। तर आता मी तेल लावून घेते। तर मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे। तर आता याच प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या तयार करून घेते। पाहू शकतात तुम्ही मस्त तयार झाली आहे, एकदम टम्म फुगलेली आहे। तर आता मी ही प्लेटमध्ये काढून घेते। तर पाहू शकतात ही पण पुरणपोळी मस्त तयार झालेली आहे, मस्त टम्म फुगलेली आहे। हेच प्रमाण घेऊन तुम्ही पण ही अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी करू शकतात। तर आशू किचन 2023 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर मी एक एक करून सर्व पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या पाहू शकतात। प्रत्येक पुरणपोळी आपली मस्त तयार झालेली आहेत। तोपर्यंत धन्यवाद।